10 नोव्हेंबर 2025 रोजच्या सारखा सामान्य दिवस होता। पण अचानक संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या जवळच्या मेट्रो स्थानकाजवळील एका सिग्नलवर एका गाडीचा स्फोट झाला। तपासातून व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल पुन्हा एकदा चर्चेत आलं। उच्च शिक्षित पांढरपेशे प्रतिष्ठित समजले जाणारे दहशतवादी कसे बनू शकतात हे या घटनेतून समोर आलं। दहशतवादाला धर्म नसतो, गरीब अशिक्षित लोकच दहशतवादी कृत्यांकडे वळतात या असल्या वाक्यातली हवाच या घटनेने काढून टाकली। दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणणाऱ्यांना मला काही प्रश्न विचारावेसे वाटतात। त्यांच्याकडे उत्तरं असतील तर त्यांनी नक्की द्यावी। या घटनेनंतर देशातल्या प्रमुख मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली, पण मशिदींची नाही वाढवली। मशीद हे मुस्लिमांचं प्रार्थनास्थळ, मग त्याचा वापर हत्यारं ठेवण्यासाठी का केला जातो? मदरशांमधून नेमकं कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं? आता या घटनेनंतर तपास यंत्रणांच्या रडारवर आलीये एक युनिव्हर्सिटी, अल फलाह युनिव्हर्सिटी। मंदिरांच्या जागी युनिव्हर्सिटी उभारा असं ओरडणारे विरोधक यावर काही बोलणार आहेत की नाही? दिल्ली बॉम्बस्फोटातल्या घटनेतले डॉक्टर शाहीन, डॉक्टर मुजाम्मिल, डॉक्टर उमर हे सगळे याच अल फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित होते। या बॉम्बस्फोटात वापरली गेलेली कार 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर याच विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उभी होती। आता या विद्यापीठाला शैक्षणिक वास्तू म्हणायचं की दहशतवादाचा अड्डा म्हणायचं? अशा व्हाईट कॉलर दहशतवादाची प्रवृत्ती ही भारतासाठी अतिशय गंभीर आणि धोकादायक आहे। आजच्या भागात याच अल फलाह युनिव्हर्सिटीचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। काँग्रेसने पोसलेल्या हरियाणातील फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठात एक मोठं दहशतवादी नेटवर्क उघड झालंय। काँग्रेसने या विद्यापीठासाठी 70 एकर जागा दिली होती। 1995 मध्ये अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली। व्यवसायाने अभियंता म्हणजे इंजिनियर असलेले जावेद अहमद सिद्दीकी हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांचे कारनामे मी पुढे सांगणारच आहे। अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टने 1997 पासून शैक्षणिक संस्था उभारण्यास सुरुवात केली। हरियाणामध्ये तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि सगळ्यात पहिले या ट्रस्टने फरीदाबादच्या धौश गावात एका अभियांत्रिकी कॉलेजची स्थापना केली। त्यानंतर या ट्रस्टने 2006 आणि 2008 मध्ये कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि ब्राउन हिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना केली। पुढे 2013 मध्ये यूजीसीने याला A+ अशी ग्रेड दिली। 2014 मध्ये या महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला। वैद्यकीय शिक्षणाला इथे 2016 ला सुरुवात झाली। 2019 मध्ये अल फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेसला मान्यता मिळाली। इथे दरवर्षी 200 विद्यार्थी हे MBBS साठी प्रवेश घेतात आणि सध्याची तिथली आकडेवारी पाहिली तर साधारणपणे 1000 विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण इथे घेत आहेत। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विद्यापीठामध्ये मुस्लिमांना आरक्षण आहे, पण ST, SC, OBC यांना मात्र आरक्षण नाहीये। आता दिल्लीमधल्या घटनेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। त्या कोणत्या आहेत त्याही पाहूया। या विद्यापीठातील काही खोल्यांमध्ये दहशतवादी कट शिजत असल्याचं समोर आलंय। या विद्यापीठातील डॉक्टर उमरच्या खोली क्रमांक 4 मधून आणि डॉक्टर मुजाम्मिलच्या खोली क्रमांक 13 मधून काही डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत। आता या जप्त केलेल्या डायऱ्या आणि नोटबुकमध्ये काही कोडवर्ड्स आहेत। यामध्ये 8 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या तारखांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर ऑपरेशन हा शब्द सुद्धा सातत्याने वापरण्यात आलाय। डॉक्टर मुजाम्मिलच्या खोली क्रमांक 13 मधून डायऱ्यांसोबतच काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि पेनड्राईव्ह सुद्धा जप्त करण्यात आले। डॉक्टर उमर आणि त्याचे काही सहकारी हे विद्यापीठाच्या आवारातील इमारत क्रमांक 17 मध्ये गुप्तपणे भेटत असत आणि याच इमारतीत डॉक्टर मुजाम्मिलची खोली क्रमांक 13 आहे। तिथे सुद्धा हे सगळे वारंवार भेटायचे आणि तिथेच हा दहशतवादाचा कट रचल्याचा संशय आहे। डॉक्टर मुजाम्मिलची अजून एक खोली होती। त्या खोलीतून 360 किलोग्रॅम स्फोटकं सुद्धा जप्त करण्यात आली आणि ही दुसरी खोली विद्यापीठाच्या आवारापासून 300 मीटर अंतरावर होती। म्हणजे त्याच्या दोन्ही खोल्यांमध्ये दहशतवादी कट रचला जात होता। दिल्लीची ही घटना झाली त्यानंतर लगेचच काही दिवसात या अल फलाह विद्यापीठातले 10हून अधिक विद्यार्थी आणि काही कर्मचारी अचानक बेपत्ता झाले।
त्यांचे फोन सुद्धा बंद आहेत आणि या बेपत्ता झालेल्यांमध्ये 3 काश्मीरी व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे। आता जम्मू काश्मीर पोलीस आणि हरियाणा पोलीस या व्यक्तींचा शोध घेत आहेत। पण तपास यंत्रणांनी जो तपास केला त्यातून अशी गोष्ट समोर आली आहे की अल फलाह विद्यापीठातले अनेक विद्यार्थी, अनेक कर्मचारी हे जैश ए मोहम्मद आणि अन्सार गझवात उल हिंद यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते। दिल्ली स्फोटानंतर अचानक गायब झाल्यामुळे हे सगळे पुन्हा एकदा रडारवर आलेत। आता अल फलाह शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष जावेद अहमद सिद्दीकी यांना सुद्धा 18 नोव्हेंबरला मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीने अटक केली आहे। दिल्ली स्फोटाशी संबंधित दहशतवादी निधी यामध्ये होता का या दृष्टीने सुद्धा तपास सुरू आहे। पण सुमारे 415 कोटींचा काळा पैसा असल्याची माहिती ईडीने न्यायालयाला दिली आहे। या अल फलाह युनिव्हर्सिटी व्यतिरिक्त त्यांच्या 9 कंपन्या आहेत। ईडीने सिद्दीकी यांच्या निवासस्थानी आणि विद्यापीठाच्या आवारात तपासणी केल्यानंतरच ही सगळी कारवाई करण्यात आली आहे। तपासणीमध्ये असं समोर आलंय की 1990 नंतर सिद्दीकी यांची खूप भरभराट झाली आहे, पण आर्थिक व्यवहार बघितले तर तितकेसे स्पष्ट नाहीयेत। आता हा जो काही कोट्यावधी रुपयांचा निधी आलाय तो नंतर सिद्दीकी यांच्या कुटुंबियांशी संबंधित ज्या काही कंपन्या होत्या तिथे वळवण्यात आला। पण तपासणीमध्ये 48 लाख रुपये रोख, काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि काही कागदपत्र सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। तसंच अल फलाह ग्रुपशी जोडलेल्या 9 शेल कंपन्या सुद्धा आढळल्या आहेत। आता हा इतका मोठा निधी, कोट्यावधी रुपयांचा निधी नेमका आला कुठून? यातला काही पैसा हा 10 तारखेच्या स्फोटासाठी वापरला गेला होता का? या दृष्टीने सुद्धा तपास सुरू आहे। आता आणखी एक घोटाळा सिद्दीकी यांनी केलेला समोर आलाय, तो म्हणजे अल फलाह विद्यापीठाने नॅकची बनावट मान्यता आणि यूजीसीच्या कायद्याच्या कलम 12B अंतर्गत अनुदानासाठी पात्र असल्याचा खोटा दावा करून विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल केली आहे। यूजीसीने असं स्पष्ट केलंय की विद्यापीठ हे केवळ राज्य खासगी विद्यापीठाच्या यादीत अनुदान मिळवण्यासाठी ते पात्र नव्हतं। पण काँग्रेस सरकारच्या काळात या सिद्दीकी यांच्या सगळ्याच संस्थांची अशा पद्धतीने भरभराट झाली होती। सिद्दीकी यांच्यावर गुंतवणुकीत फसवणूक केल्याचा सुद्धा आरोप होता आणि या गुन्ह्याखाली ते 3 वर्ष तुरुंगात सुद्धा जाऊन आले होते। 2005 साली त्यांची यामध्ये निर्दोष मुक्तता झाली। त्यानंतर काही काळ त्यांनी जामिया मिलिया इस्लामियाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात सुद्धा शिकवण्याचं काम केलं। स्वतःच्या विद्यापीठात इतक्या मोठ्या लेव्हलवर दहशतवादी कारवाया होत होत्या, इतके मोठे कट रचले जात होते, पण याची साधी कल्पना सुद्धा त्यांना नव्हती। यावर विश्वासच बसत नाही। म्हणजे छोट्या मोठ्या पैशांच्या चोऱ्या किंवा अफरातफरी हे त्यांना समजत नसेल इथपर्यंत आपण समजू शकतो, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर कट रचले जात होते, हत्यारं ठेवली होती, स्फोटकं ठेवली होती, पण सिद्दीकी यांना त्याची कल्पनाच नाही। हे शक्यच नाही, कारण एकतर अशा मोठ्या संस्थांमध्ये या अध्यक्षांच्या आदेशाशिवाय इकडचं पान तिकडे सुद्धा होत नाही। पण हे महाशय असं म्हणतायत की यांना या दहशतवादी कारवायांची साधी कल्पना पण नव्हती। आता तपास यंत्रणा याच्या मुळाशी जातीलच, पण लांब कुठेतरी जंगलात किंवा पाकिस्तानात बसून दहशतवादी कट रचले जातात असं नाहीये, तर आता शैक्षणिक संस्थांमध्ये, वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर, प्रोफेसरचा बुरखा पांघरून हे असे दहशतवादी कट रचले जात आहेत। हे भयानक आहे आणि ही जिहादी मानसिकता आहे ना, ती वाळवीसारखी आहे। एकदा पोखरायला लागली की सगळंच पोखरते। मुळात ही वाळवी, जिहादी मानसिकतेची वाळवी नष्ट करणं हे गरजेचं आहे। यावरून एक गोष्ट नीट लक्षात येते, अशिक्षित, अल्पशिक्षित, सुशिक्षित वा उच्च शिक्षित असण्याशी दहशतवादी जिहादी मानसिकतेचा संबंध नसून ही मानसिकता जोपासली जाते ती मदरशांमधून नियमितपणे दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून, मशिदींमधून होत असलेल्या मुल्ला मौलवींच्या ब्रेनवॉश करणाऱ्या भाषणांमधून। तसं घडतंय म्हणूनच एक विद्यापीठ दहशतवादाच्या केंद्रस्थानी आलंय। असो, आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समधनं नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत। त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। धन्यवाद।